मित्रांनो, हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी खास आणलेला आहे. कारण आयफोन घेतला तर मला असं वाटत होतं की तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामुळे एक व्हिडिओ बनवतो आहे. आणि आत्ता वाजले 6:30 वाजले आणि 6:30मध्ये मी ज्या मोबाईलने व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तो आयफोन 17. तर तुम्ही क्वालिटी सांगा, 6:30 वाजता जी क्वालिटी देतो आहे ते तुम्ही सांगू शकता की क्वालिटी कशी आहे, चांगली आहे. कारण ना आम्हाला वेळ नाही भेटला, कारण एक शिवम भाई है हमारा, वो तो उसको बोला था कि भाई थोड़ा हेल्प कर दे, आजा मेरे साथ. तो भाई बोल रहा है कि दुकान पे जाना है. शेखर भाई बोला है क्लास में जाना है. जब इन लोग की आइटम रहती है ना, आइटम ने एक कॉल किया ना, भाई तुरंत भाग जाते हैं. पर दोस्त बोलेगा ना, बोलेगा भाई चल ना थोड़ा काम है, भाई नहीं आएगा. देखो देखो ये कुछ तो बोलेगा. ये अभी आया है. कितने बजे आया? हाँ, 6:30 बजे आया भाई, 6:30 बजे. भाई 6 बजे आया, आधा घंटा यहाँ आने में लग गया. हाँ, 6 बजे आया तो मैं कब बोला था 4 बजे आने. तो भाई दोस्त भी ऐसे रहते, मतलब आइटम मिल जाती है ना भाई, सब भूल जाते. पर इसको थैंक बोलूँगा, मेरे लिए 6 बजे तो आया, नहीं तो और कोई रहता तो आता भी नाही. थँक्यू, बाय बाय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मित्रांनो, शेवटी मी आयफोन घेतला आहे आणि हा लेटेस्ट आयफोन 17 आहे. माझं एक ड्रीम होतं, म्हणजे असं मला वाटत होतं की आयफोन घेऊन टाकूया. तर मी खूप ठिकाणी फिरलो, म्हणजे मित्रांबरोबर गेलो आणि प्लस त्यांना बोललो की चला आपण आयफोन बघायला जाऊया. म्हणजे मला फक्त मोबाईल आयफोन घ्यायचा होता ना, तो फक्त कॅमेरा क्वालिटी, म्हणजे मला व्हिडिओ कॅप्चर करायची होता. आता तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना, की हा आयफोनमधूनच होतो आहे. पण मी ना हा आयफोन ना सेकंड हँड नाही घेतलं मित्रांनो, कारण खूप वेळा फिरलो. कारण मी कॅमेरा क्वालिटी चेक केली त्या आयफोनवाल्यांची, पण कॅमेरा क्वालिटी एकदम बाप होती. पण काय झालं माहीत आहे काय, मी गेलो ना तिकडे त्यांचे बॅटरी चेकअप केली. त्या बॅटरीमध्ये काय होतं माहीत आहे काय, कोणताही आयफोन घ्या त्याची बॅटरी बॅकअप ही 100% दिसतच नाही. म्हणजे ती बॅटरी लेवल असते ना, ती 100% दिसत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे मी काय केलं माहीत आहे काय, की गेलो तर मला कॅमेरा तर आवडायचा त्याचा, पण कॅमेरा आवडता ना त्यांचं ते बॅटरी लेवल 100%. कारण कसं माहीत आहे काय, आयफोनमध्ये एकदा जे पण ओरिजिनल पार्ट असतात ना, ते ओरिजिनलच असतात मित्रांनो. तर मी काय केलं माहीत आहे काय, जायचो, बघायचो, बॅटरी लेवल बघायचो 100%. कारण 100% कोणताच आयफोन देऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी ना रिजेक्ट करायचो, म्हटलं नको जुना आयफोन. मग नंतर काय झालं की असं वाटलं की नाही, मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणजे कसं असं माहिती आहे, काही लोकांचं काय असं इगो असतो. माझं असं इगो असं काय नव्हतं, पण माझ्या असं मनात होतं की बाय आयफोन घेऊन टाक. आणि काय होतं, गेलो तिकडे, म्हणजे अशी रात्री बघायला गेलं ना झोपत नाही यायची. तर असं रात्री झोपेत पण ना, जेव्हा ते आयफोनचे फ्लिपकार्टवर जायचो, आयफोन 17 सर्च करायचो आणि बघायचो प्राईस आणि बघायचो. आणि त्याच्यावर एक असं होतं चांगलं की नो कॉस्ट EMI, हा एक ऑफर चांगला आहे मित्रांनो. तर मी काय म्हणतो माहिती आहे काय, तुम्ही आयफोन जर घेत असाल ना, तर का घ्या माहिती आहे, नवीन आयफोन जर घेत असाल तर काय करा, जी जेवढी अमाऊंट ज्या आयफोनची आहे तेवढी तुमची ऐपत असेल, म्हणजे तेवढे बँक अकाउंट तुमचं बॅलन्स असेल तुमच्या खिशात, तुमच्या बँकेत असेल, तरच तुम्ही घ्यायला धावा. नाहीतर काय होईल माहीत आहे काय, की तुम्ही EMIवर तर घ्याल, पण अचानक समजा तुम्ही जर EMIचा काय इश्यू झाला, काहीतरी प्रॉब्लेम झाला, पण ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून, म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमधून ते कट करू शकतात. नाहीतर तुमचे लोन घेतलं तर तुमच्यावर इंटरेस्ट वाढत जाणार, प्लस तुमच्यावर लायबिलिटी येणार, तुमच्या घरच्यांना प्रॉब्लेम येणार. तर मी काय म्हणतो माहिती आहे का, आयफोन घ्यायचं असेल ना, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की तुमच्या बँकमध्ये तेवढं अकाउंट बॅलन्स पाहिजे, तरच तुम्ही ते EMIवर घेऊ शकता. मित्रांनो, आता वाजलेत 5:30 आणि 5:30 वाजल्यानंतर आम्ही आलो आहे इकडे की कॅमेरा टेस्ट करायला. एक्झॅक्टली कॅमेराची क्लॅरिटी कशी आहे. आणि ही जी मी कॅमेरा जो कॅप्चर करत आहे तो फ्रंट कॅमेरा आहे. फ्रंट कॅमेऱ्यातून बघू शकता तुम्ही कॅमेरा क्वालिटी काय आहे. आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पण कॅमेरा क्वालिटी चेक करा तुमच्या अँड्रॉईडची, आणि माझ्या मोबाईलची जी कॅमेरा क्वालिटी आहे ती चेक करा, कशी दिसते ती एकदा सांगा. बघू शकता की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे. कारण मी याच्या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ आणले आहेत, पण ते नॉर्मल अँड्रॉईडमध्ये आणि कॅमेरा होतं त्याच्यामध्ये क्रिएट केलेलं आहे. पण आता तुम्ही सांगू शकतात की हा जो व्हिडिओ आहे ना, या व्हिडिओमध्ये तुम्ही क्लॅरिटी किती येते किंवा आयफोनचा काय यूज आहे की नाही ते तुम्ही सांगू शकता मला. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.